कालला मंगरू पारगाव या ठिकाणी जी घटना झाली, 8 वर्षाचा मुलगा चिमुकणा, त्याला वाघाने झडप घालून त्याला वडीत नेलं आणि त्याचा जागीच ठार मृत्यू झाला, अशी कालची घटना झाली. त्या त्या चिमुकड्याला न्याय मिळाला पाहिजे. त्या चिमुकड्याला न्याय केव्हा मिळणार? याच्यावर निर्बंध कधी लागणार? याच्यावर निश्चित कधी होणार? ज्या मागील घटना झाल्या त्या मागील घटना झाल्यावर शांत वातावरण झालं, फक्त दाखवलं गेलं, फक्त एक दाखवायची जागा दाखवली की आम्ही करतोय, आम्ही सांगतोय, आम्ही केलंय. इथं कुठलंही काही झालेलं नाही. कालची जी घटना झाली, जीव गेला, त्याची मुकड्याचा जीव जात असताना कोण कुठं होतं? इतक्या कालची दुर्दैवी अशी घटना घडली आणि त्या घटनेच्या नंतर मला सांगायचं आहे की तुम्ही त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे होतं. बिबट्या नियंत्रणात आणायला पाहिजे होता. बिबट्या नियंत्रण का होणार? त्या आईला काय वाटलं असेल? ती आई हंबाडा फोडत होती, तिचा चिमुकडा पोटचा गोळा गेला आणि तिने काय करायचं? आता त्याच्यावर निर्बंध घालायला पाहिजे होते. राज्य सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे होता. वन मंत्र्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता. वन खात्याने निर्णय घ्यायला पाहिजे होता. पिंजरे ताबडतोब पिंजरे लावायला पाहिजे होतं. याच्यावर काही होत नाही. याच्यावर निर्बंध नाही लागत, निर्बंध लागायला पाहिजे होता. बिबट्या नियंत्रण व्हायला पाहिजे होतं. याच्यावर काही होत नाही अशी गोष्ट मी सांगतोय. आणि मला मला वाटतं आणि मी जाहीर निश्चित करतो, जाहीर निश्चित आहे माझा की याच्यावर निर्बंध लागलं पाहिजे आणि या चिमुकड्याला न्याय मिळाला पाहिजे. त्याला न्याय मिळवण्यासाठी मी आज लढण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. न्याय मिळाला पाहिजे, जाहीर निश्चित करतो. आणि याला न्याय केव्हा मिळणार? मला एवढंच सांगायचे, मला एवढंच उत्तर द्या. न्याय चिमुकड्याला केव्हा मिळणार? आणि याच्यावर काहीतरी झालं पाहिजे. केंद्राने लक्ष घातलं पाहिजे होतं आणि राज्य सरकारही लक्ष घालत नाही. याच्यावर लवकरात लवकर काहीतरी लक्ष घाला. या ठिकाणी वन मंत्री आला पाहिजे, वन खातं या ठिकाणी आलं पाहिजे. घटनास्थळी येऊन बघा काय झालंय काय नाही कळलं तुम्हाला. या ठिकाणी वन मंत्री आले पाहिजे. या ठिकाणी घटनास्थळी कोणीतरी आलं पाहिजे. याच्यावर काहीतरी कायदेशीर करवंद झाले पाहिजे. काहीच होत नाहीये. चिमुकड्याचा जीव गेला त्याचं काहीच वाटलं नाही का हो? आमच्या मनाला काळजी वाटली, आमच्या मन हृदय सांगतं. म्हणून तुम्हाला सांगतो, याच्यावर जर काही होत नसेल जाहीर निश्चित करतो आणि जाहीर आंदोलनाचा विचार येतो. आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही, आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याचा जाहीर निश्चित सरकारला देतो. जाहीर